विलासराव म्हणाले, बंटीला फोन करा, ते सगळं संपलेलं नाही, काँग्रेस अजून जिवंत. सतेज पाटलांच्या भाषणाची चर्चा. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख यांच्या लातूर नजीकच्या निवळीमध्ये पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावर प्रसंगी जसे रितेश देशमुखची भावनिक किनार लाभली, त्याच पद्धतीने काँग्रेस नेत्यांच्या राजकीय आणि फटकेबाजीची चर्चा रंगली. प्रमुख नेत्यांनी पक्ष पुन्हा सत्तेत आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते, देशमुख कुटुंबीय उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून प्रेरणा घेत काँग्रेस पक्ष एकसंघ आहे. सर्वसामान्यांचा विश्वास असलेली काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल. काँग्रेस पक्षाला कोणीही संपवू शकत नाही, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी सुद्धा चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी विलासरावांनी 2004मध्ये अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं राहिल्यानंतर केलेली मदत, ते आज संकटात सापडलेल्या ऊर्जितावस्था देण्यापर्यंत भाष्य केलं. सगळं संपलेलं नाही आहे, काँग्रेस अजून जिवंत असल्याचं ते यावेळी म्हणाले. सगळं संपलेलं नाही, काँग्रेस अजून जिवंत असल्याची दाखवण्याची जबाबदारी तरुणांची असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे. मला देखील अनेकदा मदतीचा हात त्यांचा राहिला. राजकारणामध्ये कशा पद्धतीनं मदत करायची हे कुणाकडून शिकायचं असेल तर ते आदरणीय देशमुख साहेबांच्याकडून शिकलं पाहिजे. मला 2004 साली जयंत पाटील साहेब इथं आहेत, तिकीट मिळालं नव्हतं. अपक्षपणे मी निवडणुकीला उभा होतो करवीर मतदारसंघातून, पहिल्यांदा आमदार झालो. आणि देशमुख साहेबांची सभा त्यावेळी कोल्हापूरमध्ये PN साहेबांनी घेतली होती. मी खानविलकर साहेबांच्या विरोधात उभा होतो आणि मला खानविलकर साहेबांच्या इथं सभेला देशमुख साहेब येतील हे मला खात्री होती. मी साहेबांना म्हणलं, साहेब मी उभा आहे अपक्ष. हो म्हणले, तुझ्या तिकिटाचं काही जमलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात, आता हे तिकीट राष्ट्रवादीला, काय करायचं? म्हणलो काय नाही साहेब, सभेला तेवढं येऊ नका. मला म्हणले, अरे युतीचा धर्म आहे, यायला लागेल मला. मी म्हणलं साहेब मी नियोजन करतो, म्हणलं तुमचं काय करायचं ते बघू म्हणलं. सभाच PN पाटलांची 8ला ठेवली, साहेब आले 9ला, सभा संपली 10ला, परत गेले. जाताना फोन केला, बंटी मी तुझ्याकडे आलो नाही. एवढं प्रेम त्या माणसानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिलं आणि त्या प्रेमाची विश्वासार्हता किती होती हे आम्ही देखील जपण्याचं काम केलं. 2004 साली ज्यावेळी निकाल लागला, उल्हासदादा त्याचे साक्षीला आहेत, त्या ठिकाणी चर्चा चालू होती. मी अपक्षपणे निवडून आलो होतो. बंटीला फोन करा, काय करणार आहे, निर्णय काय घेणार आहे, कशा पद्धतीनं जाणार आहे, हे निर्णय घ्या, विचारा, अशी चर्चा उल्हासदादा. आमच्यासारख्या तरुणाला एक आदर्श होता. आमच्यासारख्या तरुणाला रात्री 12 वाजले तरी देशमुख साहेब आहेत हा विश्वास आमच्यासारख्या तरुणाला या ठिकाणी वाटत होता. रितेश म्हणले ते खरं आहे. आज एक प्रचंड पोकळी निर्माण झालेली आहे. आज जे वातावरण या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे, देशमुख साहेब असते तर काय असतं, हा प्रत्येक जण चर्चा नेहमीच या ठिकाणी करतो. आणि म्हणून या कर्तृत्वान नेतृत्वाला आज सलाम करण्याची संधी मिळते. आजचा काळ वेगळा आहे. आत्ताचा काळ आदरणीय थोरात साहेब असतील, बाबा असतील, पटोळे साहेब असतील, या सगळ्या ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली तुमच्या आमच्या तरुण पिढीनं पुढाकार घेणं गरजेचं आहे. एक शाश्वत विश्वास येणाऱ्या भविष्यकाळात लोकांना दिला पाहिजे. सगळं संपलेलं नाही आहे, अजून काँग्रेस जिवंत आहे हे दाखवून देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि मला वाटतंय आपण सगळ्या पुढच्या पिढीनं तो निर्णय घेतला. आज साहेबांचा पुतळा उभा करून आम्ही नतमस्तक होत असेल तर त्यांचा विचार पुढे घेऊन गेलो तरच नतमस्तक होण्याची जबाबदारी आमची या ठिकाणी असणार. नुसता नमस्कार करून पुतळ्याला आम्हाला चालणार नाही. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणींचा उजाळा करून आम्हाला चालणार नाही. ज्या माणसानं काँग्रेस जीवन ठेवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं, काँग्रेस वाढवण्याचं काम केलं, तो वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आमची तुमची असणार आहे. आणि पुढच्या पिढीची जबाबदारी ज्यावेळी आम्ही देशमुख साहेबांचा उदो उदो करतो, ज्यावेळी आम्ही त्यांच्या विचाराचे पाईक म्हणतो, त्यावेळी आमची देखील जबाबदारी असेल तो विचार महाराष्ट्रभर घेऊन जाण्याची जबाबदारी येणाऱ्या भविष्यकाळात आम्हा सगळ्या तरुण पिढीची असेल. आणि अमित असतील, आम्ही असो, येणाऱ्या भविष्यकाळात लोकांना देखील विश्वास देतो. कारण की या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगणं गरजेचं आहे, वातावरण महाराष्ट्रामध्ये काही असलं तरी काँग्रेस 100% आत्मविश्वासानं लढायला आम्ही सगळी तरुण मंडळी पुढाकार या ठिकाणी घेत आहोत. सैराभैरा व्हायचं कारण नाही. काँग्रेसची स्थापना झाल्यापासून
100दा काँग्रेसमधून अनेक जण फुटले, काँग्रेस या ठिकाणी गेली नाही, काँग्रेस कायमपणे राहिली. विलासराव देशमुख साहेबांच्या विचाराची काँग्रेस ही निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे येईल हा विश्वास या निमित्ताने देतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, लातूर.